आता मी जे आहे खडक माळेगाव, टाकळी, वनसगाव, कोटमगाव या सर्व भागाची जी आहे मी पाहणी करत आहे. 2-3 दिवसापूर्वी जे आहे फार मोठ्या प्रमाणात जे आहे अवकाळी पाऊस झाला आणि पावसाबरोबर सर्वात मोठा म्हणजे मारा जो झाला आहे तो गारांचा झालेला आहे. म्हणजे गारांचे ढीग अक्षरशः जे आहे त्या शेतामध्ये साचलेले आपल्याला बघायला मिळाले आणि त्यामुळे जे आहे कांदा, द्राक्ष, मका, टमाटा, गहू ह्या सर्व पिकांचं जे आहे जवळजवळ 100% जे आहे नुकसान झालेलं आहे. कांदा जो आहे काही थोड्या दिवसांनी तो काय काढायला येणार होता, परंतु त्या कांद्यावर जे आहे मोठ्या प्रमाणात गारांचा मारा झाल्यामुळे खाली जे आहे कांद्याला जे आहे तड गेलेले आहेत आणि ते पाणी जे आहे गाराचं थंड पाणी जे आहे जे तिकडे साचून जे राहिल्यामुळे नंतर त्या पाण्यात खाली जे गेल्यामुळे त्याची मुळंसुद्धा आता सडायला लागलेली आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर आता हे द्राक्षाचे घड आहेत, हे सगळे आता हा एक्सपोर्टचा भाग होता. हा ऑलरेडी त्या आपल्या शेतकऱ्यांनी बांधवांनी जे आहे तो व्यापाऱ्याला दिला होता आणि तो आता व्यापाऱ्याने तो आता नाकारलेला आहे. म्हणजे त्यांचं आता पूर्णपणे जे आहे नुकसान झालेलं आहे. तसंच जे आहे मका जर बघितला तर मकाचे सुद्धा पानं जे आहे अक्षरशः फाटून गेलेली आहेत. त्याच्यामुळे आता त्याची वाढ होणार नाही. नंतर राहिला आपला गहू जो आहे जो काढायला आलेला होता तो अक्षरशः जो सगळ्याच्या सगळा झोपून गेला आहे. अशा परिस्थितीमध्ये जे आहे आम्ही तहसीलदार वगैरे सगळं प्रांत यांच्याशी माझी सगळी चर्चा झाली आणि सरसकट जे आहे पंचनामा करायचे जे आहे त्यांना मी सुतोवाच केलेलं आहे. त्याचं कामही ते सुरू झालेलं आहे. आमच्या कार्यकर्त्यांनाही सांगितलं की त्या सर्वांना बरोबर घेऊन शेतकऱ्यांना बरोबर घेऊन सहकार्य करून पंचनामे करून घ्या. त्या संदर्भामध्ये जे आहे शासनाकडून निश्चितच जे आहे योग्य ती भरपाई जी आहे शेतकऱ्यांना मिळेल अशा दृष्टीने आदरणीय भुजबळ साहेब जे आहे प्रयत्न करतील. त्यांच्यासुद्धा मी कानावर घालणार आहेत जेणेकरून ते अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनाच्या काळामध्ये मुख्यमंत्री महोदय असेल आणि बाकीचे उपमुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा करून ह्या शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे निश्चितपणे त्यांना चांगल्या प्रकारे भरपाई मिळवून देण्याचं काम जे आहे आमच्याकडून होईल असं अपेक्षा करूया. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.